नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 7 वाजता आपण बघताय महाराष्ट्र देश एबीपी माझावर. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. विधिमंडळात रमी खेळणं आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यामुळे वादात सापडलेल्या कोकाटेंचा आता राजीनामा होणार आहे, अशी माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी कोकाटेंचा राजीनामा होणार असून आज संध्याकाळी अजित पवार पक्षातल्या नेत्यांना त्यांचा निर्णय कळवणार आहेत. याच संदर्भात काल अजित पवार आणि तटकरे यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली आहे. दिल्लीमध्ये फडणवीसांशी झालेल्या चर्चेचा तपशील तटकरे यांनी अजित पवारांना सांगितलाय. तर फडणवीस आणि अजित पवार कोकाटेंवर प्रचंड नाराज आहेत. कोकाटेंमुळे सरकारला अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही, यावर आता सर्वांचंच एकमत झालंय. तर दुसरीकडे संकटात असलेल्या कोकाटेंची शनिदेवाकडे त्यांनी धाव घेतलेली पाहायला मिळते. नंदुरबारच्या शनी मांडळ इथल्या शनी मंदिरात कोकाटेंनी आज पूजा अर्चा केली. संकट दूर व्हावीत अशी शनिचरणी प्रार्थना केली आहे. ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणून आलेलो आहे, सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपड्याला कार्यक्रम होता. तोही कार्यक्रम मला करायचा होता, परंतु त्याही झालेला आहे. पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे. त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून मुंबईला जाईल. मुंबईला गेल्यानंतर मी सोमेश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती व्यस्त हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो, अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्याही जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी,